मध्ये पेटलिया तुझ्यातली आग ठिणगी तू टाकली अन पेटली आरगड्या रगड्या माझ्या रगड्या अग सखे सखे माझ्या ग सखे आरगड्या रगड्या माझ्या रगड्या अग सखे सखे माझ्या ग सखे अनन्या हरमनप्रीत कौर. बरोबर. तुम्ही निमंत्रक म्हणजे टीमचे कॅप्टन. आता मला सांगा टीमचे कोच कोण? मला सांगा जेव्हा आपण क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा कॅप्टनने सर्वात आधी जाऊन कोणाला मिठी मारली? कोचला. बरोबर. मग आपल्या गटालाही असा कोच हवा की नको? तर मग ऐका, मेंटर म्हणजेच मार्गदर्शक हेच आहेत गटाचे कोच. लय भारी. पण हे मेंटर म्हणजे आहेत तरी कोण? हे मेंटर आहेत कृषी विभाग आणि उमेदमध्ये काम करणारे अनुभवी कार्यकर्ते. जर आपण निवड केली तर ती योग्य राहणार आहे. म्हणजे वाहनाची निवड, फुटबॉल शब्द तपासणी, बीज प्रक्रिया करणं, चिकट सापळे, कामधंदा सापळे लावणे ह्याची तयारी करण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे. म्हणून 15 मे आम्ही शेवटची तारीख ठेवली. 15 मे पर्यंत किंवा जास्तीत जास्त 30 मे पर्यंत शेवटची तारीख. पण 15 मे पर्यंत जर आपण केला तर मला असं वाटतं की उत्तम पद्धतीने गट बांधणी चालल्या पाहिजे. आणि तुमच्या मदतीसाठी आम्ही सर्वच आता ह्या 4 मीटर्स आहेत, माझी कधी मदत लागली तर मी सुद्धा तुमच्या गावातून तुम्हाला मदत करायला तयार असणार आहे. ओके. अजून काही ह्याचा प्रश्न? हा विचार. बघा आता तुम्हाला असं की मेंढर आहे तर मेंढरचा प्रवासचा खर्च द्यायला लागेल गावापर्यंत, बरोबर का? तर पाणी फाउंडेशन 1 रुपया देत पण नाही आणि घेत पण नाही. तर हे जे मेंढर आहे मोफत तुमच्या बांधापर्यंत येऊन तुमच्या गटाला मार्गदर्शन करणार आहे. आणि बऱ्यापैकी दादांचं जे टेन्शन होतं हा पुरुषांनी गट किती रजिस्टर केले? तो 20 गट तालुक्यात रजिस्टर केले आणि महिलांनी किती गट रजिस्टर केले? 34 गट रजिस्टर केलेले आहेत. ही तालुक्याची आकडेवारी आपल्याला कर्जत तालुक्याच्या आता दाखवतात प्रशिक्षणानंतर. त्यानंतर आपण बघू शकता हा एक ह्याकडे चार्ट दिसतोय की पूर्ण आतापर्यंत आणि भरमसाठ नफा नकोय तो हवाय हो. मग त्यासाठी गट बनवावाच लागेल की. पण चतुरराव गटात सामील झालं तर रासायनिक खतं औषधं सगळं बंद, फक्त नैसर्गिक शेतीच करावी लागेल की. हे काय भलतच बोलताय हो संपतराव. असं कुठलंही बंधन नाहीये. पण मला सांगा आपण रसायनांचा वापर कशासाठी करतो? म्हणजे काय? कीड नियंत्रणासाठी, रोगांसाठी. बरोबर. अहो मग कीड नियंत्रणाचं हेच काम जर चिकट सापळे, कामगंध सापळे, दशपर्णी अर्क असे नैसर्गिक उपाय वापरून जर अत्यंत कमी खर्चात आणि प्रभावीपणे होत असेल तर मग काय हरकत आहे? एकदा या नैसर्गिक पद्धती वापरून तर पहा, मग तुम्ही स्वतः त्यांचं गुणगान गाऊ लागाल. जसं फार्मर कपचे हे शेतकरी करत आहेत बघा. जर सुरुवातीलाच आपण सापळे लावले तर किडी ज्या आहेत तर त्या थोड्या कलरकडे आकर्षित करून त्याला ते कीटकांचे जे कीटक मकोरा कीटक सापळे त्याच्यामुळं आमच्या शेजारचा प्लॉट आहे तो पूर्णपणे आळून खाऊ शकतो आणि आमचा प्लॉट असा हिरवागार ताजा कीड आमच्या पिकाकडे फिरकत असते. कारण निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क ही आमचं तयार असते. कुणाचं जरी शेतावर कीड दिसली का की दहा दिवशी शेताला तुला ते कोंडाळे येऊ नये तर त्याच्यासाठी आम्ही रासायनिक फवारणी न घेता कामगंध सापळे लावले शेतामध्ये. तर त्याच्यामध्ये खूप असे पदार्थ आम्हाला दिसून आले. ते लावल्यामुळे समजा असे 2-3 फवारणी सुद्धा वाचू शकतो. बघितलं संपतराव, नैसर्गिक पद्धतींची कमाल. पण हा याचं बंधन मात्र काही. तुमची शेती तुमचा निर्णय. पण चतुरराव आणखी एक शंका होती. अहो विचारा की. अहो मी ऐकलंय गटात सामील झालो तर झालेला नफा सगळ्यांमध्ये वाटून घ्यावा लागतो म्हणून. साफ चुकीचे.
अहो गटशेतीमध्ये वाटणी होते ती फक्त आनंदाची, आपुलकीची, प्रेमाची. राहिला प्रश्न नफ्याचा, तर आता शेत तुमचं, खर्च तुमचा, मेहनत तुमची, अहो मग नफाही तुमचाच की. आलं का ध्यानात? आता कळलं बघा चतुरराव. आता फक्त एक शेवटची शंका आहे. येऊ द्या येऊ द्या. अहो आता जर गट केला की प्रत्येकाच्या शेतात जाऊन हिरजी करावं लागणार. मग गटाच्या बाहेरची जी माझी जमीन आहे त्याचं काय? तिथं काम करायला कधी वेळ गावणार? अहो संपतराव, प्रत्येकाच्या शेतात जाऊन प्रत्येकानं हिरजी केलीच पाहिजे असं नाहीये. तुम्ही गटातल्या एका शेतकऱ्याच्या शेतात एकदा हिरजी केली आणि गटातल्या किमान एका सदस्याने तुमच्या शेतात एकदा हिरजी केली आणि असं जर गटातील प्रत्येक सदस्याने केलं तर तुम्हाला हिरजीचे काही गुण नक्कीच मिळू शकतील. पण संपतराव, इथं एक प्रॉब्लेम मात्र आहे. काय? अहो एकदा का तुम्ही हिरजीची गोळी टाकली की तुम्हाला त्याचा नादच लागतोय की नाही बघा. अहो लय मजा असते हिरजीत म्हणजे. हे बघा, हे शेतकरी काय बोलतायत हिरजीत बद्दल. हिरजी ही एक अशी जादूची छडी आहे की ती छडी फिरवल्याच्या नंतर आमच्या गटातील सर्व अडचणी दूर होतात. मी पण लोकांची मदत केली, मला आमचं काम जे दिवस जायचं ते 2 घंटे खेळ वेळ नव्हतं आणि प्रेम वाढला. पहिले तर जेव्हा गटशेती नव्हती तेव्हा आम्ही एकमेकीशी बोलत सुद्धा नव्हतो. परंतु आता एकत्र आल्यामुळे असं वाटतं की आपली सख्खी बहीणच आपल्याजवळ आली. कक्षाच्या नात्यापेक्षा सुद्धा आमच्या गटाचे नाते खूप बळकट झाले. आता एकमेकीने भेटलं नाही तर आम्हाला करणं सुद्धा नाही. बघितलं संपतराव, हिरजीत म्हणजे वेळेचा अपव्यय नाही तर माणसं घट्ट जोडणारी जादूची कांडी आहे, कांडी. बरोबर संपतराव, अजून काही शंका आहेत का? नाही नाही, आता काही शंका उरली नाही. आताच्या आता जाऊन गट बांधणीच्या कामाला लागतो की नाही बघा. संपतरावांच्या सगळ्या शंका तर मिटल्या. तुमच्याही मनातल्या सगळ्या शंका दूर करा आणि आजच्याच करा गट बांधणी. की आपल्याकडे साठवणी असते की माझ्याकडे जमीन नाही, तर मी भाड्यानं लीजवर रेंटवर घेऊन सुद्धा जमीन घेऊ शकतो गटामध्ये, बरोबर का? तर आपल्याला कुठलं कागदपत्र, डॉक्युमेंट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड काहीच लागेल, फक्त इच्छा शक्ती लागते किंवा गटामध्ये सहभागी माझं उत्पन्न वाढेल. रेंटवर जमीन सुद्धा घेऊन तुम्ही गटामध्ये सहभागी होऊ शकतो. पण एक महत्त्वाचं, देवाण घेवाण काय करायचं तुम्ही बोलू वाण बनवू शकतो. पण शक्यतो जर एक वाण ठेवलं तर इतके फायदे होतात. माझा तर तुरीचा गट होता, त्या गटानं गोदावरी वाण निवडलं आणि देशामध्ये जो पहिला आला शेतकरी उत्पादनाच्या बाबतीत 19.50 क्विंटल माझा शेतकरी होता. आणि त्या सुरुवातीला ते वाण जेव्हा निवडलेला विरोध केला होता, पण त्यावेळेस त्याचं उत्पन्न आलं 12 क्विंटल, 15 क्विंटल. पूर्वी त्या आता त्या तालुक्याचं एकच वाण झालं गोदावरी वाण, करमाळा तालुका. म्हणजे अशा पद्धतीचं वाणाची योग्य पद्धतीने निवड करणं फार गरजेचं आहे शास्त्रज्ञ. पूर्वी शास्त्रज्ञ सांगितल्यानुसार आपण करत. आज काय केलं, एक वाण निवडल्यामुळं त्यांनी तूर बाजारामध्ये विकलेला आहे, तरी जाऊ शकतो. आता माझा एक तूरचा गट होता, शेतकरी गट होता, खूप चांगल्या पद्धतीने काम करत होता. पण आई तुरीत काढण्याच्या वेळेस पाऊस आला, आभाळ आला. त्या शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, पाऊस आले, आभाळ आलेलं आहे, माझं पीक आता ह्याच्याशी जाणार. ग्रुपवर मेसेज पडता पडता गटातले 10 जण धावून आले आणि 10 मिनिट 1 तासावर त्याला कर्जाची ॲडजस्टिंग करून दिली. हा फायदा आहे, एकमेकांना आपण मदत करू शकतो. नाहीतर आज काय, आपण आपलं पीक बांधावर उद्ध्वस्त झालेलं होतं. मार्केट होते, आपल्याला मार्केट म्हणजे काय मदत झाली, म्हणून माझं वजन 50 किलो आणि कांद्याचं दोन्हीचं वजन 50 किलो, मला उचलता येणार. पण गट तयार केल्यामुळे माझे लोक मला सगळी धावून या, नाहीतर मी शेतात एकटा असतो ते उचलतात. म्हणजे प्रत्येकाला एकमेकांना आपण आधार देण्यासाठी आपण तो मार्केटमध्ये आपण एकत्र आलं पाहिजे. एकमेकांच्या शेतामध्ये अडचणी काय ते बघितलं पाहिजे. बाबा त्याच्या शेतामध्ये आले फ्री रोड मला माहिती नाही, पण माझ्या बाकीचे जे शेतकरी त्यांना माहिती आहे की शेतात त्याचं मार्केट करू शकतो. ह्यासाठी आम्ही तो मार्केटमध्ये आणि त्यासाठी आपण थांबू शकतो. तर हा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, ही पण अडचणी निर्मितीच्या आपल्या कामामध्ये नसणार आहे. आणि ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला हे मेंटॉर तो दशपर्णी अर्थ तयार व्हायला पण 1 महिना लागतो. जर हा 10 बाबा एकत्र घेऊन आपण दशपर्णी अर्थ तयार केला, आपलं पीक उगून यायला आपण पाहू शकतो. त्याची मार्केटमध्ये प्राईस आहे 400 रुपये लिटर. किती दशपर्णी अर्थ? आपण ₹1,00,000 दशपर्णी अर्थ 1 तासात तयार करणार आहोत.
लाख रुपयाचा तुम्ही ऑनलाईन बघू शकता. दशपत्नी काही महिला की दशपत्नी आपलं गावात विकला 50 रुपयाला लिटर, मार्केटमध्ये 400 रुपये लिटर आणि त्या तिकडे फिरायला गेल्या गोव्याला. हे त्यांना विकून पण सुद्धा बिझनेस करा. आपण 500चं शेतकरी भाई बहन, आपका जो काम है आपने ये हमें कर दिखाया कि ये मुमकिन है. आता हजारो गट संघटित झाले आहेत. हे फक्त सत्य करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मला विश्वास आहे फार्मर कपने आपण परिवर्तन सुरू केलं. आता पॅन महाराष्ट्र फार्मर कप गेल्यानंतर 5 वर्षांनी जेव्हा या मंचावर मी येईल त्यावेळेस एक बदललेला महाराष्ट्र आपण पाहू शकू, हा विश्वास मी व्यक्त करतो. मातीच्या बोलाचं उठलं या तुफान, आसमानाच्या रंगाचं आणि रुद्राचं फुटव्याचं, दिवल्याच्या कोंबाचं उठलं या तुफान. वताचं नाव आहे कुंभारगाव ॲग्रो कंपनी. कुंभारगाव ॲग्रो पहिला येण्याचा मान त्यांच्या जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या नाही थांबलेली पाहिजे. बचत गट म्हणजे माहिती नव्हतं काय आहे. त्यानंतर बचत गटात आल्यानंतर त्यांची बांधणी केली. त्यांच्यानंतर आम्ही पंचायत समितीला ऑनलाईन गट केले. मग त्यांचे ऑनलाईन झाल्यानंतर बँक अकाउंट खोलले. बँक अकाउंट खोलल्यानंतर 3 महिन्याने तो शासनाचा
आले बसतो फिरता निधी तो आला. त्यानंतर 1 महिना झाल्यानंतर 6 महिने झाल्यानंतर प्रगत कर्ज येतं त्यांना 1.5 लाखाचं. ते त्यांना अंतर्गत कर्ज व्यवहार किंवा उद्योग करण्यासाठी झाले. नंतर जे म्हणजे आणि त्याच्यात काही जणांचे स्टॉल आमचे पंचायत समिती मंत्रालय पण लागले सर. आणि आताच्या जे वाशी कर्ज आहेत तिथे पण आमचे आपल्या कर्ज तालुक्याचे 4 गट आहेत. म्हणजे अशा बचत रत्नागिरी आहे. तर ते बियाणं आपण गटानं खरेदी करू शकतो, त्यांना ऑर्डर करू शकतो लगेच की आमच्या गटाला आम्हाला उपलब्ध करून द्या. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय एखाद्या गटाला बीज प्रक्रियेचा जर प्लॉट घ्यायचा, सॉरी बीज उगवण क्षमतेचा जर प्लॉट घ्यायचा असेल तर ते जास्त पैसे देतात तुम्हाला, पण ते बियाणं त्यांना परत द्यावं लागतं. तो एक स्कीम त्यांच्याकडे आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही बियाणं इथं खरेदी करा. त्याचबरोबर तुम्ही जर गटानं तिथं अभ्यासक्रियेला गेला तर 2 मार्क. लक्षात, गटाला तुम्ही तिथं अभ्यासक्रियेला गेला 2 मार्क. स्पर्धा अशा पद्धतीने केले की शेतकऱ्यांनी ते केलं पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे. ओके, तर मला असं वाटतं की मी तर जातो, तर तुम्ही सुद्धा त्या भाग संशोधन केंद्राला भेट द्यावी. तिथे जे आहेत मर्दानी सर त्यांची भेट तुम्ही घ्या, ते तुम्हाला गाईड करतील. सगळ्या व्हरायटी सुद्धा ते दाखवतात तिथं आपल्याला त्याच्यामध्ये. आणि लगेच बुकिंग करा, कारण त्यांच्याकडे मर्यादित बियाणं चांगलं बियाणं. जर तुम्ही आताच त्यांच्याकडे बुकिंग दिली किंवा मला जर सांगितलं की तुम्हाला पाहिजे तुम्ही त्यांना फोन करून सांगितलं किंवा डायरेक्ट तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडे जैविक औषधं सुद्धा आहेत, रासायनिक औषधं सुद्धा आहेत, ती सुद्धा तुम्हाला लगेच मिळते. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथेच मिळतात. तिकट सफळा, कामगार सफळा, विद्यापीठाची सगळं तो खर्च सुद्धा भेटेल आणि क्वालिटीचं बियाणं तुम्हाला भेटेल. फसवणूकपणा पुढं हा विचारा. असं काय नाही, तुमचा वाण वेगळं असेल, ह्यांचं वाण वेगळं असेल, ह्यांचं वाण वेगळं चालेल, पण गटामध्ये एकसारखं पाहिजे. ते शक्यतो आणण्याचा प्रयत्न करा. जर नाही तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत करता येईल तर त्याचा उपयोग करायचा. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतोय की जे आता हे निविष्ठा वगैरे आपण बनवतोय त्याचा खर्च आपल्याला प्रत्येक गटाला आपल्याला करायचा आहे. शासनामार्फत आपल्याला कुठल्या भेटणार नाहीये. पण जर आपण जी निविष्ठा पद्धती मी जी फॉलो करतोय ती केली तर गटामध्ये जर तुमचे 10 सदस्य असतील, समजा 11 सदस्य असतील, तर त्या व्यक्तीने प्रत्येकाने जर 200 लिटरचा बॅरल जर विकत आणला तर 1000 रुपयाला पडेल जास्तीत जास्त. आणि ह्या ज्या निविष्ठा बनवल्या त्याचा 1000 रुपये खर्च येईल फक्त 200 रुपयाला, 200 लिटरला. म्हणजे आपल्याला 1 ते 1.5 रुपया लिटरमध्ये ते बनेल सगळ्या गोष्टी आहेत त्या. आणि आपण आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल मॅडम की जीवामृत फक्त गाईच्या शेणापासून बनवलेलं दाखवलेलं आहे. पण कारण धुले साहेबांना विचारा, मी माझ्या शेतामध्ये प्रयोग केले ते बकरीच्या लेंडीपासून बनवलेले आहेत, गाईच्या शेणापासून बनवले. आता माथेरानचा माझा जो एक टॉप लेवलचा प्रोजेक्ट चालू आहे, तो ग्राउंड लेवलला मी काम करतोय की ज्या माथेरानमध्ये कोर्टाने नोटीस दिले घोड्यांच्या शेतकऱ्यांना की तुमच्या लिजेचा आम्हाला प्रॉब्लेम होतोय, जर तुम्ही 6 जूनपर्यंत त्याचा प्रोजेक्ट जर आम्हाला दाखवला नाही तर ते 400 घोडे बाहेर काढायचं त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे. मग तिथे जे नगरसेवक आहेत त्यांच्या अंडर मी काम करतोय, ते कंपोस्ट करून दाखवतो. म्हणजे नगरपालिकेने 16 लाख रुपये खर्च केला आतापर्यंत, त्यांना अजून ते प्रोजेक्ट चालू नाही. उद्या परवाचा मी तुम्हाला व्हिडिओ येईल, मी 14 एप्रिलला तो प्रोजेक्ट चालू केलाय आणि त्याचा कंपोस्ट पण तयार होईल. फक्त मला ते थोडंसं प्रॉब्लेम येतात अशा पद्धतीने. तर तुम्ही आता तिथे गेला तर तुम्हाला जे आता तुम्ही सांगताय जीवामृत वगैरे त्या सगळ्या प्रकारचं आपण जीवामृत बनवलंय, कमी खर्चातलं बनवलंय. आणि तुम्हाला आज मी सगळ्यांच्या समोर ऑफर देतो, तुम्हाला वेस्ट डिकम्पोजर मायक्रोरायझा असेल, ट्रायकोडर्मा असेल, बिबिरिया बेसियाना असेल, ते मी ग्रुपला आज टाकेल कसं बनवायचं. प्रत्येक शेतकऱ्याला आज मी तुम्हाला ही सरांच्या समोर ग्वाही देतो, 100 रुपये लिटरने भेटेल फक्त. आणि ती वस्तू जेव्हा एकदा तुम्ही घ्याल ती बनवा, म्हणजे 10 ड्रम मध्ये, त्यापासून परत तुम्हाला मल्टिप्लाय होईल. म्हणजे जेव्हा आज तुम्ही समजा एका गावातल्या बचत गटाने घेऊन गेलात तर त्या गावामधल्या पूर्ण शेतकऱ्यांना तुम्हाला मोफत वाटण्याची संधी राहील, कारण ते तुम्हाला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 1 ते 2 रुपये लिटरने. मी जो प्रोजेक्ट केला मी माझ्या आईच्या नावाने केलाय आणि आई असून ज्याची जीवन पण तिला वाटलं तू गेल्यानंतर काय होईल मला माहिती नाही, पण तुझ्या जीवन असताना जर माझ्या तालुक्यातले 100-200 शेतकरी जर समृद्ध झाले, तुला तुझ्यासाठी ती एक महत्त्वाची गोष्ट असते. आणि मी सरांशी माझं जर बोलणं करत असतं, सरांना म्हटलं सर असंच आहे, 2-3 महिने माझा आईचं जे आपलं ट्रेनिंग झालं त्यानंतर मला ऑपरेशनसाठी मला पूर्ण दिवस तिकडे राहायला लागत होतं. आता तुम्ही तिथे पाहिलं तर तुम्हाला 10 ड्रम भेटतील, जे 10 ड्रम वेगवेगळे असतील, जे तुम्ही दशपर्णीसाठी वापरता. सर ते बेस्ट डिकम्पोजर हा बेस आहे सर, तो आपल्या ऋग्वेदातला आहे. म्हणजे ते सरांनी आम्हाला सांगितलं माझं नाहीये, आपल्या ऋषीमुनींचं आहे. आणि ते ऋग्वेद ते गाईच्या शेणातल्या आणि ताकातल्या बॅक्टेरियापासून बनवलेलं आहे.
ते तुम्हाला विरजन स्वरूपात देतोय आपण. म्हणजे विरजन स्वरूपात तुम्ही नेलं, तुम्ही त्याच्यात मूल टाकलं, त्याच्या बॅक्टेरिया लाखो वाढतील. परत तुम्हाला काय करायचं, तुमच्या गावातले बचत गट आहेत, आपले जे शेतकरी असतील त्यांना एक एक द्यायचे, त्याचा तो बनवेल. ट्रायकोडर्मा पण झाला. ट्रायकोडर्मा मला खत बनवायचंय, त्याच्यासाठी तुम्हाला तो वापरता येईल. बीज प्रक्रियेसाठी पण तो वापरता येईल. आपल्याला मेन उद्देश कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करायचं, म्हणजे खर्च कमी करायचा. त्याच्यानंतर दशपर्णी झाला, बीजामृत झाला. तर त्यानंतर आता आपल्याकडे बघा, आपल्याकडे किती राहिला, 15 तारखेला आपल्याला हे करायचंय, तुमचे गट नोंदणी करायचंय. 21 दिवसामध्ये आपला दशपर्णी बनेल. पण आतापर्यंत आपलं, मला एका पण शेतकऱ्याने आपल्याला सरांना प्रश्न विचारला नाही, सर आम्हाला जे खतं वाढवायचे ते आम्ही कसं बनवणार. कारण आपला खर्च कसा निविष्ठावर होणार आहे. पण हे जे कल्चर्स आहेत, हे कल्चर जर तुम्ही वापरलं तर 21 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यात टॉप क्वालिटीचं खत बनेल. म्हणजे ते जर आपण गांडूळ खत आणतोय तर गांडूळ खत आपल्याला 8 ते 10 रुपयाने लागतंय. जर एखाद्या शेतकऱ्याला जर 10 टन लागलं तर सर बोलल्याप्रमाणे लखपती दिदीचा मॅडमचा जो कन्सेप्ट आहे ना, की आपल्याला जर प्रत्येकाने, आता तुम्हाला मी सांगतो, आमच्या पहिल्या गणेशमध्ये बोलणं झालं, तुमच्या शेजारची जी पोल्ट्री असेल त्या पोल्ट्रीचं वेस्ट उचला, 1 ट्रॉली असेल 2 ट्रॉली, बकरीचे लेंडे असतील त्या उचला, गाईचं शेण असेल ते उचला. त्याच्यामुळे ताईंशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुमच्या गावात येऊन तुम्हाला ते सगळं सॅम्पल बनवून देतो. ते फक्त त्याला तुम्ही कंपोस्ट करा आणि तुमच्या शेतात वापरा. आणि ती जी सक्सेस, जसं आशिष सर म्हटले की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून ती स्टोरी झाली नाहीये की कमी खर्चात दिविष्टा प्रकल्प कसं जातंय. आणि जेव्हा ती जे आपलं खर्च कमी होईल ना, तेव्हा तुम्हाला ते समाधान असेल. आपल्याला 50 लाखाचं बक्षीस भेटो नाही भेटो, पण जी जमीन आहे आपली ना, ती एवढ्या 50 वर्षामध्ये जी नापीक झाली ना, ती 6 महिन्यामध्ये सुपीक होईल. आणि त्याचा फायदा काय होणार आहे की जे पीक तर भेटणार आहे आपल्याला, आपण तर काय करणार आहोत, फक्त पीक विकणार आहोत असं नाहीये. आपला जो भात आहे तो भात तर आपण ऑर्गॅनिक मध्ये विकणार आहोत. जो पेंडा आहे तो गोशाळेला चांगल्या क्वालिटीचा आपण देणार आहोत. म्हणजे यातून एकच प्रोडक्ट आपलं होणार नाहीये, आपल्या तिन्हीचे 4 प्रोडक्टची ऍक्टिव्हिटी होईल. आणि जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे कर्जत व्हायचे, तर आपल्या कर्जतमध्ये 3,500 फार्म हाऊस आहेत मॅडम. आपण जरी त्या लोकांशी कनेक्ट झालो, आपल्या जे बीज प्रक्रिया केले त्या वस्तू बनतील आणि तेव्हा जेव्हा आपण त्यांना देऊ, तर आपल्याला मुंबईला पण जायची गरज नाहीये. आपल्याला आपलं कर्जतमध्येच आपलं मार्केट तयार होईल. फक्त आता ही मानसिकता आपल्याला तयार ठेवायचंय की जो काय पुढाकार घ्या, असं पण नाहीये. बघा, मी तुम्हाला म्हटलं 5 वर्ष ज्या भावनेने आपण सगळं काम करतोय, ते मला ज्या मुलांनी मला सांगितलं आध्यात्मिक क्षेत्रात 2019ला चालू केलं, तेव्हा स्वर्गीय पुरुषोत्तम महाराज पाटील आठवकर की हेमंत करतोस कर, भविष्यात तुला ते काम करायचं, पण ते काम करताना जे ज्ञान घेशील ते समाजाला उपयोगी असेल तर त्याचं सोडून दे. त्यामुळं हा उद्देश आपण सर्व करूया. आपल्याला प्रत्येकाला एक सामाजिक बांधिलकी, आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जे पाणी फाउंडेशनला एवढा मोठा आपल्याला प्लॅटफॉर्म दिलाय, तो आपल्याला समाजाची सेवा. त्यानंतर मी पण वारकरी सगळं आहे, पण जर आपल्या, मी वारीला जातो, कमी जातो, कारण माझा पांडुरंग आम्ही माझ्या शेतकऱ्याच्या शेतात बघतोय. आणि त्यामुळं हे जे सगळे माझे पांडुरंगाची जर मला इथे सेवा करायची असेल तर मला माहित नाही मी पंढरपूरला जाऊन सेवा होईल नाही होईल, बट माझा पांडुरंग जर माझ्या तुमच्या सगळं तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये असेल आणि त्यांची जर सेवा होईल तर त्यांचं आरोग्य आणि जमिनीचं आरोग्य सुदृढ राहणार असेल तर निश्चितच मी या कार्यासाठी तुमच्याबरोबर दिवस रात्र तयार आहे. आणि सरांनी जी मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद. व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.